आमदारला कसं बोलव खासदार ते घेता आपल्याला बोलायला आणि ते आपल्या जीवावर झालेले विशेष करून संघटनेच्या रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा मागणी आमच्या हक्काच्या मागणी आमच्या हक्काच्या काय म्हणणे आज संबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना ज्या जाचकाठी लादल्या गेल्या त्या म्हणजे सर्व शिक्षकांनी टी परीक्षा देणे. खरं तर 2010 पूर्वीचे शिक्षक त्यावेळेच्या पात्रता परीक्षा पास होऊन नोकरी लागलेले आहेत. 2000च्या नंतरचे शिक्षक या ठिकाणी रद्द व्हावी म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे. त्याचबरोबर 15 मार्चचा संच मान्यतेचा जाचक GR रद्द करावा, जेणेकरून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताचं नुकसान होणार आहे. त्यामधून तो एक निर्णय रद्द करावा. त्याचबरोबर आज इथं संबंध महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा म्हणून आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत आणि जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर भविष्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा हे आंदोलन तीव्र करणार आहोत. हे आमच्या मागण्याकडे शासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून आज शिक्षकाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. आणि निश्चितपणाने हे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे शिक्षक आज आम्ही 1 दिवसाची शाळा बंद आंदोलन केलेलं आहे. भविष्यामध्ये आम्ही नियमितपणानं आंदोलनं करून दीर्घकाळासाठी शाळा बंद आंदोलन केलं जाईल. ज्या माध्यमातून जर विद्यार्थ्याचं नुकसान झालं तर त्या नुकसानीला सरकार जबाबदार राहील. हे आंदोलन हे शिक्षकाच्या मागणीसाठी त्याच्या म्हणजे फायद्यासाठी अजिबात नाही आहे. हे आंदोलन फक्त विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी आंदोलन आहे. शिक्षकाची आणि विद्यार्थ्याची भेट घालून होऊ द्या अशी आमची सरकारला विनंती आहे. आजकाल शाळाबाह्य कामामुळं या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची 1.5-2 महिने भेट होत नाही आणि परिणामी विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे. ते विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हे आमचं आंदोलन आहे. सरकारला आमची विनंती असेल की शिक्षकावरील अशैक्षणिक कामं जी आहेत ती पूर्णपणे रद्द करावी. SIR जे आहे ते SIR इतर यंत्रणेकडून मार्फत करून घ्यावं. BLOची कामं आहेत ती सुद्धा कामं इतर यंत्रणेकडून करून घ्यावीत आणि शिक्षकाचं मुख्य जे काम आहे विद्यार्थी घडवण्याचं, विद्यार्थ्याला अध्यापन करण्याचं, ते काम विद्यार्थ्याला शिक्षकाला विद्यार्थ्यांसाठी करू द्यावं अशी आमची आग्रहाची मागणी आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे आज आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांना इथं सगळ्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना इथं बोलावलं आहे. आज जवळपास 80% शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. सामूहिक रजा देऊन आज या आंदोलनामध्ये शिक्षक सहभागी असून आपला रोज सरकारला ते दाखवून देत आहे. शिक्षकांकडून एक आदेश काढला आहे जे आंदोलन सहभागी होते त्यांची पगार कपात करण्यात येईल. हो, ते शासनाचा भाग आहे ते करणार. ते आमचा जरी पगार जरी बंद झाला तरी आम्हाला त्याची काय फिकर नाही, तमा नाही. पण आम्ही विद्यार्थ्यासाठी आहोत आणि विद्यार्थ्यासाठी लढणार आणि विद्यार्थ्याचा जोपर्यंत त्याच्यावर अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने लढणार. तुमच्या संघटनेचं पुढचं ही काय असणार आहे, दिशा काय असणार आहे? आता हे आंदोलन राज्यभर सुरू आहे आणि आम्ही पूर्वीच राज्यस्तरावर बंधू संघटनेनं मुख्यमंत्र्यांना ह्या मागण्या मान्य कराव्यात. आणि ह्या मागण्या शिक्षकाच्या आर्थिक हिताच्या नाही त्या, तर ह्या मागण्या ह्या विद्यार्थी हित धरून आम्ही केलेल्या आहेत. आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, कारण आज आम्ही शाळेतच जात नाही. सर्व कामं ही इतर काम आहेत. त्यामुळे आम्ही जर हे काम नाही केलं तर भविष्यामध्ये राज्यावर समन्वय समितीच्या माध्यमातून जो काही दीर्घकालीन आंदोलनाचा दिशा ठरेल त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्यामध्ये ते आंदोलन आम्ही राबवू. आजही राज्यावरून समन्वय समितीच्या माध्यमातून 9 जुलै रोजी संपूर्ण सामूहिक रजा शाळाबंद आंदोलन आणि जिल्ह्या ठिकाणावर धरणे आंदोलन ठेवलं आहे. कारण या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावं आणि बाकीच्या शिक्षकांनी धरणे शाळा बंद, कारण आज आमची संख्या राज्यातली हे मुख्यमंत्री जाणार आहे. त्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि विनाकारण विद्यार्थ्याला शिक्षणापासून दूर ठेवलं जात आहे. ही प्रक्रिया त्यांनी तात्काळ बंद करावी आणि शिक्षकांना फक्त शिकू द्यावं. आमचं म्हणणं नाही आम्हाला पगार वाढवा. आज हे आंदोलन आम्ही पगार वाढीसाठी केलेलं नाही कुठलंही. आजचं आंदोलन हे फक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाला गोरगरीब शिक्षण मिळू द्या, शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षकाला शाळेत बसू द्या, ही प्रमुख मागणी आहे.
तेरापूर्वी जे शिक्षक नियुक्त झाले त्या शिक्षकांना TET द्यायची कसलीही गरज नाही. कारण RTEमध्ये जो निर्णय झाला होता त्या निर्णयानुसार 2013 नंतरच्या शिक्षकांना TET पास होणं बंधनकारक आहे. ते TET परीक्षा देऊनच ते नोकरीमध्ये लागत आहे. परंतु या ठिकाणी ज्यांची सेवा 30-30 वर्ष झाली आहे त्या लोकांना सुद्धा TET असं शासनानं बंधनकारक केली आहे. आजची परिस्थिती इतकी वाईट आहे की ज्या शिक्षकाची नोकरी 30 वर्ष झाली आहे तो शिक्षक आहे आणि त्याची 30 महिने नोकरी झाली आहे तो आज अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. तर या सर्व TET असेल किंवा BLO असेल या सर्व कामाचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आम्ही शाळा बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन केलं आहे. आज आपल्या धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर किमान 80 ते 85% शाळा बंद करून जवळपास संपामध्ये या बंदामध्ये 90% शिक्षक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. यापुढील काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, आज फक्त आम्ही 1 दिवस शाळा बंद आंदोलन केले, तर यापुढील काळामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे आम्ही बेमुदत काळासाठी शाळा बंद आंदोलन करणार आहोत. आणि जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी संपूर्णतः सध्याचे शिक्षण मंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री स्वतः जबाबदार राहतील हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो.